त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक पुनश्च एकदा स्वागत करतोय आणि या क्रिकेटचा आपण आनंद घ्या नक्कीच. तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक सुस्वागतम. तर दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. एफडीसी कुडूस आणि त्यांच्या विपक्षात मात्र आई गावदेवी पिंपळास असे एक मोठी लढत आजच्या दिवसातली इथे पण पाहतोय. आपल्या भेटीला येते 4 षटकांचा सामना आहे. थोडीशी घाई करा. तर आपण आवाजात बदल करूयात. पुन्हा एकदा आपण उमेश सरांना विनंती करू की आपण या पुढचं धावताना ऐकावं. आमच्या सोबत खूप चांगलं त्यांनी समालोचन आज आपल्या प्रेक्षकांना ऐकवलं आणि आता पुन्हा एकदा ते सज्ज झाल्यात या सामन्याचं धावतावण ऐकवण्याकरता. धन्यवाद सर. सुरुवात होते कुडूस एफडीसी कुडूस आणि त्यांच्या विरोधात असतील पिंपळास आई गावदेवी पिंपळास. स्ट्राईकला असतील फलंदाज फैजान मेमन आणि त्याच्या सोबत असतील मुदस्सर पटेल. ही दोन नावं बघितली तर कुडूस क्रिकेट मधली मोठी नावं आहेत. त्यानंतर अगदी बघितलं असेल तर आपण मगाच्या सामन्यामध्ये यतीश पाटील आणि सतीश पाटील काय मॅच घेतली. खऱ्या अर्थाने या दोघा भावांनी आणि त्यांच्या संपूर्ण टीमनी पिंपळासकरांची टीम जी बनवली ना अफलातून बनवले. लगेच सामन्याला सुरुवात होते. सामना 4 षटकांचा राहील. थोडीशी घाई करायची आहे कारण आपण जर घाई केली तर पुढचा जो सामना असेल फायनलचा या दिवसाच्या फायनलचा तर तो सुद्धा आपल्याला 4 षटकांचा खेळवता येईल. पहिला स्ट्राईकला असेल फैजान मेमन आणि गोलंदाजी मार्क्सवर असेल नो डाऊट यतीश पाटील. पहिला चेंडू घेऊन येतोय. तेज तरार गोलंदाज म्हणून ओळखला जातो. वाडा तालुक्यातील एक वंडर बॉय आहेत. हे दोघेही फलंदाज असतील गोलंदाज असतील आणि फैजान मेमनसाठी हे लकी ग्राउंड समजलं जातो कारण मागच्या दोन्ही हंगामामध्ये त्यांनी जी चांगली कामगिरी केली गेली या मैदानावर ती खूप चांगली कामगिरी केली गेली. पहिला चेंडू घेऊन येतोय यतीश. स्ट्राईकला असेल फैजान. तेच तर्रार चेंडू आणि पहिलाच चेंडू मात्र निर्धाव स्थितीत 1 बाउन्सचा इशारा दिला गेलाय. अगदी 4 षटकांचा हा सामना असेल आणि या 4 षटकांमध्ये पहिलाच चेंडू निर्धाव टाकला गेला यतीश पाटीलच्या स्वरूपाने. दुसरा चेंडू घेऊन येतो यतीश पाटील. एक तेरी तो एक मेरी झेलला संधी असेल. ही झेल आणि पकडली नाही. सोपा झेल आणि ही चुकी फैजान मेमनला जीवदान किती महाग पडेल कारण संपूर्ण टीमची जी भिस्त आहे ती संपूर्ण मारोमदार जे असेल ती फैजान मेमनवर असेल. पहिला श्री गणेशा होतो या कुडूस संघाचा धावक संख्या 1 अगदी आपल्या जाळ्यात ओढलं होतं यतीश पाटीलने परंतु काहीशी मिसफिल्ड झाली. त्यानंतर मात्र एक जीवनदान दिले गेलंय फैजानला. स्ट्राईकला असेल मुदस्सर पटेल. मागच्या सामन्यामध्ये मात्र ते नव्हते. या सामन्यामध्ये ते उपस्थित झालेत आपल्या संघाच्या मदतीला. तिसरा चेंडू यतीश पाटील. तीन चेंडू टाकून झालेत आणि धावा झाल्या त्या फक्त 1. फेर ठेवली आणि चौथा चेंडू घेऊन येतोय. चांगली सुरुवात केली त्याली. पुन्हा जेलला संधी असेल. आता मात्र चुकी होणार नाही. यतीश पाटील चुकी करणार नाही. 4 चेंडू आणि धावा झाल्या त्या फक्त 1. फलंदाजीसाठी जातोय शैलू. मागच्या सामन्यामध्ये जे 2 षटकार ठोकले होते शैलूने. चार चेंडूने धावा झाल्या त्या फक्त 1. बॅटिंग स्टान्सवर असेल शैलू.
पाचवा चेंडू घेऊन येतोय यतीश. चांगली सुरुवात केली गेली कारण फक्त धावा दिल्यात ते 1. वा, तेच थरार. निर्धाव चेंडू आणि या निर्धाव चेंडूच्या धावसंख्येने धावा झाल्यात त्या फक्त 1. शेवटचा अंतिम चेंडू असेल पॉवर प्लेचा आणि पॉवरफुल फटका मारावा लागेल शैलूला, परंतु पॉवरफुल गोलंदाजी करतोय तो यतीश पाटील. नाही, निर्धाव चेंडू, एकच धाव, एकच धाव. चांगली पकड या सामन्यावर मिळवली ती यतीश पाटीलने. अजूनही 3 षटक मार्गस्थ आहेत आणि समोर फलंदाज मात्र फैजान आहे. जोपर्यंत फैजान आहे तोपर्यंत कदाचित कुडूसकर रिलॅक्स असतील. थोडी घाई करायची आहे आई गावदेवी पिंपळा संघ, कारण आपल्याला आपल्या सगळ्यांची इच्छा आहे की या दिवसाचा फायनलचा सामना हा 4 षटकांचाच होईल, ती रंगत कायम राहील. गोलंदाजी मार्क्सवर असेल निखिल. निखिल गोलंदाजीसाठी येतोय निखिल पाटील. मगाच्या सामन्यामध्ये निखिल पाटील आणि यतीश पाटील या दोघांनी चांगली गोलंदाजी टिचून मारा केला. त्यानंतर मात्र थोडेसे 2 जे गोलंदाज होते ते महाग पडले, परंतु तरी पण बॅटिंग सुद्धा चांगली केली. सतीश पाटील असतील, निखिल असेल. पहिलाच चेंडू घेऊन येतोय गोलंदाज निखिल. समोर असेल फैजान मेमन. फैजान मेमनच्या बॅट मधून आलेला एक खणखणीत षटकार. बघा, याच फटक्यासाठी ओळखला जातो फैजान, की गती त्याला बीट करू शकत नाही. पहिल्याच चेंडूवर फटका मारलाय आणि फटका तोही गेलाय सीमारेषा पार. धावसंख्या झाली ती 7. पहिल्या चेंडू षटकार आलाय. दुसरा चेंडू आता पुन्हा एक संधी निर्माण झाली होती. डिक्लेअर झोन मध्ये गेला का चेंडू? डिक्लेअर झोन मध्ये जातोय. धावसंख्या 1 ने वाढून होते ती 8. चेंडू टाकून झाले 2. गोलंदाजी मार्क्सवर आहे निखिल. 1 धाव डिक्लेअर मध्ये तुम्ही अगदी स्ट्राईक चेंज करणं हे बॅट्समनच्या फेवर मध्ये आहे. तिसरा चेंडू घेऊन येते निखिल आणि आता परंतु नाही, बाहेर निघालाय चेंडू. चेंडू बाहेर निघतोय. ओके, घ्या. त्यानंतर तिसरा चेंडू मात्र अतिशय वेगवान तेज तरार चेंडू टाकला गेला होता, परंतु नाही, काहीसा बाहेर निघणारा चेंडू आणि त्यामुळे कदाचित फैजान हा वाचला असेल. 3 चेंडू टाकून झाले आणि 3 चेंडूच्या धावसंख्या झाले ती 8. चांगली सुरुवात केली यतीश पाटीलनी. अगदी 1 धाव देऊन टिचून मारा केला गेला आणि खरी ताकद गोलंदाजीची त्याने दाखवले. चौथा चेंडू मार्गस्थ होतोय आणि मार्गस्थ झालाय सीमारेषा पार षटकार. आणि शॉर्ट पिच चेंडू, जी ताकद आहे ना फैजानची, ते हेच चेंडू आहे. चौथा चेंडू टाकून झालाय आणि चौथा चेंडूच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 14. शेवटच्या अंतिम 2 चेंडू शिल्लक आहेत. हा या षटकाच्या समाप्तीनंतर जायचे. वडवली संघ फायनलला गेलेला आहे आजच्या दिवसातल्या. पाणी ओव्हर झाल्यानंतर शेवटच्या अंतिम 2 चेंडू शिल्लक आहेत या ओव्हर मधले आणि
फलंदाजीसाठी असेल फैजान. हे षटक थोडस महाग पडले, जे 13 धावा गेल्यात. 13 धावा याच षटकामध्ये. 5वा चेंडू. आता पंच निर्णय वाईट. हा वन बाउन्स असतोच. ओके. वाईट चेंडू. अतिरिक्त धाव. एक प्रयोग केला गेला यतीश पाटील कडून. त्याच्यावर मुदतसर पटेल ज्या बॉलवर आउट झाला तोच चेंडू टाकला गेलाय. 4 पॉइंट चेंडू टाकून झालेत. 5वा चेंडू मार्गस्थ होतोय. चांगला टटावलेला चेंडू. स्ट्रेट ड्राईव्ह. सरळ भिरकावून दिलाय. सीमारेषा पार षटकार. धावसंख्या झाल्या ते 21. चेंडू आणायचा आहे. पहिल्या षटकामध्ये जी कॅच उडली होती ना ती महत्वाची होती. मॅच बॉल आलाय. शेवटचा अंतिम चेंडू असलेल्या षटकातला. निखिलच्या विरोधात मारलेले हे 3 षटकार. म्हणजे पहिलीच ओव्हर मध्ये जर 1 धाव आणि त्यानंतरच्या षटकामध्ये 20 धावा कुठल्या गेल्यात. शेवटचा अंतिम चेंडू असेल स्ट्राईकला असेल फैजान. धावसंख्या 21. सुंदर चेंडू. सुंदर कलात्मक रित्या हा टाकलेला चेंडू. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात त्या 21. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 21 धावा. यानंतर गोलंदाजी मार्क्सवर असेल गोलंदाज निशांत गवळी. तर तिसरा गोलंदाज येतोय निशांत आपल्या संघाच्या मदतीसाठी. मागच्या मॅच मध्ये उपस्थित नव्हता, मात्र आता तो उपस्थित झालाय कुडूस विरोधात, एफडीसी कुडूस विरोधात. त्यानंतर लगेच सामना सुरू होतोय. पंच क्या घाई करा थोडी, कारण आपल्याला पुढचा जो सामना असेल तो सुद्धा आपल्याला 4 षटकांचा कसा राहील याची आपण थोडीशी दक्षता घेणार आहोत. स्ट्राईकला असेल शैलू, की ज्याला मगासपासून शांत ठेवलं गेलंय. मग ते यतीश पाटील असेल, त्यानंतर निखिल करणं, आणि गोलंदाजी मार्क्सवर आता जॉईन झालाय निशांत गवळी. पहिला चेंडू निशांतचा. पहिला चेंडू निशांत. वा, काय चेंडू टाकला गेलाय. झेलला संधी असेल, झेलला चुकी होणार नाही, आणि फलंदाज मात्र इथं बाद होतोय. हा, मगाशी ज्यांनी कॅच सोडली त्यांनीच पकडले, पण तू फलंदाज मात्र वेगळा आहे आता. कदाचित फैजानची ती कॅच आणि कदाचित मॅच बदलली असती. धावा झाल्यात 21. पहिल्या चेंडूवर विकेट मिळाले निशांतला. फलंदाजीसाठी जातोय फलंदाज साजिद. साजिद खान, त्याला ते वेगळंच काहीतरी बोलतात. ठीक आहे, चला सामन्याला सुरुवात होते. पहिलाच चेंडू आणि पहिल्या चेंडूवर विकेट. दुसरा चेंडू, इथे सुद्धा जेलला संधी असती आणि संधी मात्र गमावले, आणि स्ट्राईकला पुन्हा एकदा आणलंय फैजानला. डिक्लेअर झोन मध्ये स्ट्राईक चेंज करायची. हे सगळं बॅट्समनच्या फेवर मध्ये असेल या सामन्यांसाठी, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. स्ट्राईक चेंज करणं न करणं हे फक्त फलंदाज ठरू शकतो. 2 चेंडू टाकून झालेत आणि धावा झाल्यात फक्त 22. तिसरा चेंडू मार्गस्थ असेल. अतिशय चांगला गोलंदाज आहे. लेग ब्रेक करतोय, ऑफ ब्रेक करतोय.
आता समोर असेल फैजान. तिसरा चेंडू आणि फाटवलाय षटकार. ताकद आहे खरे तर. फैजान हा या एफडीसी कुडूचा एक खरा आधार आहे, भिंत आहे. मॅच बॉल आलाय का? ओके, गेम स्टार्ट करा. तोपर्यंत मॅच बॉल येईल. चौथा चेंडू मार्गस्थ होतोय आणि 28 लॉलीपॉप चेंडू अक्षरशः बघितला आणि पाठवला षटकार. कारण चेंडू पडल्यानंतर तो अगदी स्पष्ट दिसला गेलाय बॅट्समनला आणि तो पाठवलाय तो डायरेक्ट सीमारेषा पार. षटकार. धावा झाल्यात 34. मॅच बॉल आलेला आहे, तो बॉल जमा करा. 34 धावा झाल्यात. हा 5वा षटकार, या फैजानच्या बॅटमधून आलेला 5वा षटकार आहे. हा ना, वैयक्तिक 32 धावा आहेत. या टोटली धाव संख्येतल्या 34 पैकी 32 धावा या फैजानच्या आहेत. बॉल जर चिरला असेल तर तुम्ही बघून घ्या पंच. हा, एक झेल जी होती ती खरंच आपण म्हणतो ना की क्रिकेटमध्ये पकडो कॅच आणि मी जितो मॅच. शेवटच्या अंतिम 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातले. धावा झाल्यात 34. 5वा चेंडू मार्गस्थ आहे निशांचा आणि अवांतर धावसंख्येमध्ये वाढ होते. अगदी चांगली गोलंदाजी करतोय, पण त्याचप्रमाणे बॅटिंग सुद्धा, फलंदाजी सुद्धा तेवढ्यात थोडीशी केली जाते. गती परिवर्तन केलं जाते. धावा झाल्यात 35. शेवटच्या अंतिम 2 चेंडू निशांच्या गोलंदाजीचे. आता मात्र पाठवलाय चेंडू. झेल होईल का नाही, तर झेल जातोय बाहेर आणि षटकार. षटकारांची हॅट्रिक झाली का? लगातार 3 षटकार. फैजान मेमन हे नाव आहे ना, आणि या ग्राउंड साठी एक लकी खेळाडू. शेवटचा अंतिम चेंडू असेल या निशांच्या गोलंदाजीचा 3ऱ्या षटकातला. आणि इथे सुद्धा जे चौकार, कारण आउटफील्ड मात्र फास्ट आहे. या चौकाराच्या मदतीने धावा झाल्यात 45. शेवटचा अंतिम षटक मार्गस्थ होईल आणि फैजान मेमनच्या वैयक्तिक धावा झाल्यात 42 धावा. मी मगाशी सांगलं होतं काही लकी ग्राउंड का असतं एकेकासाठी, त्याचं उत्तर आहे 12 चेंडूत 42 धावा. अकरा चेंडू 42 धावा. थोडीशी घाई करायची आहे कारण या मैदानावर सूर्यास्त हा लवकर होतोय. शेवटचं अंतिम षटक मार्गस्थ होतोय. रुपेश गोलंदाजी मार्क्सवर असेल. रुपेश स्ट्राईकला असेल साईद साजिद. पहिला चेंडू निर्धाव चेंडू, वाईट टू वाईट चेंडू आणि निर्धाव चेंडू. पहिला चेंडू निर्धाव टाकला गेलाय. दुसरा चेंडू घेऊन येतोय रुपेश. सन्मान दिला गेलाय आणि इथे फलंदाज मात्र इथे बाद नाहीत.
पोचले. सन्मान दिला गेलाय साजिद कडून, कारण समोर एक नॉन स्ट्राईकला चांगला फलंदाज आहे. आणि धावा झाल्यात 46. 350च्या स्ट्राईक रेटने धावा मारलेले. तिसरा चेंडू मार्गस्थ होतोय. रुपेश मिसळ फुल टॉस आणि त्याला थारा नाही, पाठवलाय षटकार. 48 ऑन द बोर्ड ऑफ फैजान मेमन. फैजान मेमनच्या वैयक्तिक 48 धावा आणि संघाच्या धावा झाल्यात त्या फक्त 52. म्हणजे 52 पैकी 48 धावा या फक्त फैजान मेमनच्या आहेत. आणि चेंडू टाकून झाले 3. लगातार 3 षटकार, त्यानंतर एक चौकार आणि पुन्हा एक षटकार. फुलटॉस आणि त्याला मात्र थारा नव्हता या टेनिस मध्ये, आणि ते दाखवले फैजानने. चेंडू टाकून झाले 3. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. धावा झाल्यात 56, 52 धावा. 52 धावांचा डोंगर उभा केलाय तो फैजानने. चौथा चेंडू अवांतर धावसंख्येमध्ये वाढ होते. 53 धावा झाल्यात. शेवटच्या अंतिम 3 चेंडू शिल्लक आहेत. अगदी यतीश पाटीलची पहिली ओव्हर षटक जे एकच धावाचं होतं, त्यानंतर ज्या धावा आल्यात त्या या सगळ्या षटकांमध्ये आल्यात. हेलिकॉप्टर मात्र उडवलाय आणि इथे मात्र पुन्हा संधी निर्माण झाली आणि आत्मसमर्पण करून दिले. 1 रन. 54 54 धावा झाल्यात. चला घ्या, धाव करा, धावा पटकन. इथं पेनल्टी लागेल. इथं धावा झाल्यात 54. अजूनही या षटकातले 2 चेंडू शिल्लक आहेत. थोडीशी घाई करायची आहे. बॅट्समन अँड बॉलर शेवटचे 2 चेंडू आणि कदाचित 50 पेक्षा, स्वतःच्या 50 पेक्षा संघाची कामगिरी नेहमीच महत्वाची असते. 49 धावा स्वतःच्या वैयक्तिक झाल्यात, मात्र संघाच्या धावा झाल्यात त्या 54. पुन्हा एकदा अवांतर धाव आहे का? यस, अवांतर धावसंख्येमध्ये वाढ होते आणि धावा झाल्यात 55. शेवटच्या अंतिम 2 चेंडू शिल्लक आहेत. पुढचा चेंडू फेकलाय, अक्षरशः फेकून दिलाय चेंडूला. आणि ते फैजान मेमनची 55 धावा. अगदी शून्यावर असताना उडालेला तो झेल आणि त्यानंतर ही 55 धावांची एक रेकॉर्ड ब्रेक खेळी. संघाची धावसंख्या होती ती 61. साहिल भुरे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय फैजानसाठी. शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक असेल, अजूनही तो थांबत नाहीये. शेवटचा अंतिम चेंडू. आता मात्र एक कट उडाली आणि इथे मात्र समाप्त होते ती एफडीसी कुडूसची पारी. 62 ऑन द बोर्ड आणि 63 धावा करायच्या असतील संघ आई गावदेवी पिंपळास. चला, कुडूस संघ लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. 56 धावांची एक वैयक्तिक खेळी. चांगली बहारदार खेळी बघायला मिळाली या फैजान मेमनची. आणि यानंतर लगेच इन ऍक्शन असणार आहेत यतीश पाटील आणि सतीश पाटील. अगदी तोड उत्तर.
चला आई गावदेवी संघ फलंदाज पाठवा. बॉल चॉईस करा. बॉल द्या ना. यानंतर होणारा सामना असेल उमर 11 वडवली आणि यातील विजेता संघ. थोडीशी घाई करायची आहे कुडूस संघ, कारण आपण जर घाई केली तर पुढचा सामना सुद्धा आम्हाला 4 षटकांचा बघायला मिळेल. अजून एक बॉल दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. आपण बघितले असेल फैजान मेमनची बॅटिंग. यानंतर आपण बघणार आहोत यतीश पाटील आणि सतीश पाटील दोघ्या भावांची ही जोडी इन ऍक्शन, कारण तोडीस तोड उत्तर मिळणार आहे. नक्कीच मॅच रफ अँड टफ होणार आहे. कुडूस संघ थोडीशी घाई करायची. पंच वॉर्निंग द्या. घाई करायची आहे. काय करा मारलास पण स्ट्राईकला येतेच पडे आपण बघितलं ना पहिले एक बॉलर सोडला तर बाकीचे 3 बॉलर तसे. बॅटिंग स्टँडवर आहे यतीश पाटील आणि गोलंदाजी मार्क्सवर असेल शोएब अव्वा. यानंतर थोडंसं दमट वातावरण होईल. कदाचित फटकेबाजी या मॅच नंतर होणार नाही. चला घाई करा थोडीशी. पहिला गोलंदाज येतोय अव्वा आणि समोर असेल यतीश पाटील. नॉन स्ट्राईकला आहेत सतीश पाटील. पहिला चेंडू निर्धाव स्लोवर हाताळला गेला. कदाचित अपेक्षेपेक्षा स्लो बॉल. दुसरा चेंडू घेऊन येतोय शोएब. वाईट +1 डिक्लेअर झोन मध्ये गेलाय चेंडू. एक चेंडू आणि धावा झाल्यात 2. दुसरा चेंडू मार्गस्थ होतो. या दुसऱ्या चेंडू पहिल्याच चेंडूवर निर्धाव चेंडू, त्यानंतर मात्र अवांतर धावा आल्यात वाईटच्या स्वरूपात. चांगला चेंडू, तेच तरार चेंडू आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण विकेट किपरच्या माध्यमातून. विकेट किपरचं नाव सांगा. शिला अरबाज.
2 चेंडू टाकून झालेत आणि धावा झाल्यात त्या फक्त 2. धावांचा पाठलाग करायचा आहे. 63 धावांचं आव्हान या पार करायचं असेल आई गावेदावी पिंपळस संघ. पुढचा चेंडू चांगली फटकेबाजी करतोय यतीश पाटील. चेंडू जाईल का चौकाराच्या रीतीने आणि चांगलं क्षेत्ररक्षण मिळालंय. एकच धाव. तीन चेंडूच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात तर 3. बॅटिंग स्टँडवर असेल सतीश पाटील, एक हार्ड हिटर बॅट्समन ज्याने मागच्या मॅच मध्ये अक्षरशः 2 षटकार ठोकले आणि पूर्ण मॅच आपल्या बाजूने वळवली. थोडीशी घाई करायची आहे फैजान, कारण शेवटचा सामना हा जर आपल्याला 2 षटकांचा बघायला मिळाला तर मॅचची रंगत निघून जाईल. 3 चेंडू टाकून झाले, 3 धावा. अगदी संत गतीने चालणारा सामना, परंतु आता स्ट्राईकला असेल सतीश पाटील. शॉर्ट चेंडू परंतु गतीने मात्र बीट केले. 4 चेंडू आणि 3 धावा. मग अशीच सुरुवात केली होती आई गावदेवी पिंपळस संघाने. यतीश पाटीलने ज्या पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 1 धाव दिली, त्यानंतर मात्र 3 गोलंदाज महाग ठरले. 3 धावा ऑन बोर्ड, 3 धावा या फळकावर लागलेल्या आहेत. चेंडू टाकून झाले 5-4. 5वा चेंडू मार्गस्थ होतोय. लोअर फुल टॉस, इथे जेलला संधी होती, पुन्हा एक जेल सुटलाय. जसा सेम सिच्युएशन झाले, सतीश पाटीलचा जेल सोडलाय, त्याचप्रमाणे फैजानचा सोडला होता. आणि बघू आता सामना अगदी बरोबरीत आलाय. 5वा चेंडू टाकून झालाय आणि धावा मात्र झाल्या 3. अगदी सफल ओव्हर म्हणता येईल याला अव्वाची. ज्याप्रमाणे यतीशने ओव्हर टाकली त्याप्रमाणे आव्हाने टाकले. अंतिम चेंडू. आणि आता मात्र फलंदाज मात्र बाद होत आहेत सतीश पाटील. चला घ्या, फलंदाज पाठवा. थोडीशी मॅच मध्ये व्यत्यय येते, कारण आपल्याला पुढचा सामना जो आहे तो 4 षटकांचा खेळवायचा मानस असेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात फक्त 3. आता मात्र दरदमार असेल यतीश पाटील. बॅट्समन आकाश चौधरी. मागच्या सामन्यामध्ये निखिलने चांगली फटकेबाजी केली. मागच्या सामन्यामध्ये जो निखिल ज्याने फलंदाजी अफलातून केली तो मात्र अजूनही शिल्लक आहे. आई गावदेवी पिंपलास संघ. चला घ्या, बॉलर्स नेम साजिद गोलंदाजी मार्क्सवर असेल आणि बॅटिंग साठी असेल आकाश. 3 धावा झाल्यात. आता मात्र यतीश पाटीलला करामत करावून दाखवावी लागेल. आपल्या संघासाठी मोठी खेळी करावी लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये फक्त धावा आल्या त्या 3. साजिद गोलंदाजी मार्क्सवर असेल. चल साजिद, घाई करायची, पंच पेनल्टीची वॉर्निंग द्या कुडूस संघाला, कारण जोपर्यंत पेनल्टी मिळत नाही तोपर्यंत घाई करणार नाही. वाह, काय फटकेबाजी आहे, सुंदर षटकार.
काय फटका मारलाय. यतीश पाटीलच्या बॅट मधून आलेला हा खणखणीत षटकार आहे ऑफ साइडला. लाईनमन हा नाही 5 ओव्हरला असेल तर 2 षटक ठेवलेलं होतं आपण. मग आता जुना देऊन टाक पण एकदम जुना नको थोडासा हे गेलेला. दोन ओव्हर असते WCL ला. 5 ओव्हरला 1.5 ओव्हर. आला चालू करा. चेंडू टाकून झालेत 1 आणि या 1 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात त्यांना. पहिल्याच चेंडूवर खणखणीत षटकार. वा, एक तेरी तो एक मेरी. चांगली गोलंदाजी करतोय साजिद. तिसरा चेंडू टाकून झालाय, दुसरा चेंडू टाकून झालाय. तिसरा चेंडू मार्गस्थ होतोय. धावा झाल्या तर 9. यतीश पाटीलला मात्र मोठी कामगिरी करावी लागेल आणि करेल. षटकार. चेंडू आणायचा आहे. लाईनमन यतीश पाटील कडून हीच अपेक्षा होती आणि तो पूर्ण करतोय. अजूनही बरेचसं काम बाकी आहे. धावा झाल्यात 15. 3 चेंडू टाकून झालेत. चला घ्या. अजूनही खूप काम बाकी आहे यतीश पाटीलचं. चौथा चेंडू टाकतोय. वाह, कडक, सुरेख आणि षटकार. धावा झाल्यात 21. ही करामत करून दाखवेल यतीश पाटील, मॅन फ्रॉम पिंपलास. जे काम फैजानने केलं होतं तेच काम करते. अगदी ठोसा फलंदाजी केली जाते यतीश पाटील कडून. वाडा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष श्री जयेश पाटील इथे उपस्थित झालेत. मी विनंती करतोय की आपण या मंचावर या स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक सुस्वागतम, वेलकम. 4 चेंडू टाकून झालेत आणि काय मॅच रंगते. 5वा चेंडू आणि इथे मात्र झेल सोडले यतीश पाटीलची. शेवटचा अंतिम चेंडू असेल. धावा झाल्यात 21. शेवटचा अंतिम चेंडू असेल या षटकातला. पुढचा चेंडू. काय फटका मारलाय. सुंदर फलंदाजी केली गेली आणि धाव संख्या झाली ती 27.
अगदी 4 षटकार याच्यामध्ये बघायला मिळेल या मॅच मध्ये. शेवटच्या 2 षटकामध्ये धावा करायच्या आहेत. छत्तीस 12 चेंडू आणि 36 धावांची गरज असणार आहे. आणि समोर फलंदाज आहे तो वन मॅन आर्मी यतीश पाटील. थोडीशी घाई करायची आहे. फैजान अँड टीम गोलंदाजी मार्क्सवर स्वतः फैजान. पहिला चेंडू मार्गस्थ होतोय फैजान. आता मात्र इथे गरज आहे नॉन स्ट्राईक जो फलंदाज आहे त्याला स्ट्राईक वर आणण्याची. आणि पहिलाच चेंडू निर्धाव टाकला गेलाय फैजान मेमन कडून. दुसरा चेंडू चांगला फटका टोलावलाय. आज खरं गरज याची होती फैजानला स्ट्राईक वर आणण्याची, सॉरी यतीश पाटीलला स्ट्राईक वर आणण्याची. स्वतः गोलंदाजीसाठी मात्र फैजान आलाय संघाचा तारणहार म्हणून. तिसरा चेंडू मार्गस्थ होतोय फैजानचा. समोर असेल यतीश. चांगला तटवला चेंडूला चौकार. स्ट्रेट ड्राईव्ह बघायला मिळाला. अगदी सचिन तेंडुलकरची आठवण करून देणारा हा फटका. 3 चेंडू आणि धावा झाल्यात 32. 31 धावांची गरज. 31 धावा. 9 चेंडू आणि 31 धावा. यतीश पाटील जर स्ट्राईकवर असेल तर कदाचित हे शक्य होईल. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह. चांगले क्षेत्ररक्षण. चांगलं क्षेत्ररक्षण केले गेले. शेवटच्या अंतिम 2 चेंडू आणि स्ट्राईकला असेल आकाश. चांगला तटावलाय चेंडू. शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक राहतो या षटकातला. फैजानने चांगली कमबॅक केले आपल्या टीमसाठी. धावा दिला त्यांनी 7. मात्र चांगलं थांबून ठेवलंय हे आईगावदेवी पिंपळा संघाला. शेवटचा अंतिम चेंडू असेल. फुलटॉस आणि बाहेर. यतीश पाटीलची ही खेळी. धावा झाल्यात 40. 23 धावांची गरज असणार आहे. 23 धावांची गरज असेल ते आई गावदेवी पिंपळास. काय मॅच झाली. अगदी तोड मॅच बघायला मिळाली. यतीश पाटीलच्या वैयक्तिक धावा झाल्यात 36. 12 चेंडू आणि 36 धावा. 300च्या स्ट्राईक रेटने 23 धावांची गरज असणार आहे. आणि गोलंदाज मात्र येईल. गोलंदाज राहुल. क्रिकेटमध्ये शक्य अशक्य सर्व गोष्टी होऊ शकतात. 63 धावांचं आव्हान होतं आणि ते अगदी चांगल्या प्रकारे पार पाडताना दिसतोय आई गावदेवी पिंपळा संघ. शेवटचं अंतिम षटक मार्गस्थ असेल. 4थ्या षटकाच्या चौथं षटक चालू आहे. पहिला चेंडू घेऊन येतो राहुल आणि स्ट्राईकला असेल आकाश. यातील विजेता संघ आणि उमर 11 वडवली यामध्ये आजच्या दिवसातील फायनल होईल. आता इथे मात्र अवांतर धावसंख्येमध्ये वाढ होते. 22 धावांचं आव्हान असणार आहे. 6 चेंडू आणि 22. सहा चेंडू आणि 22 धावा. आणि इथे मात्र झेलबाद. ज्याला स्ट्राईकवर आणायचं होतं
कदाचित ते काम करता आलं नाही आकाशला. कदाचित निखिलला का मागे ठेवला हा प्रश्न सगळ्यांना पडलाय, कारण मागच्या सामन्यामध्ये निखिलने चांगली फलंदाजी केली होती. 6 चेंडू आणि 5 चेंडू 22 धावा. पाच चेंडू आणि 22. काय थरार आहे कोणेकर ट्रॉफी 2025 चा. स्लोवर चेंडू इथे मात्र फसलाय आणि अक्षरशः डाव फसलाय. यतीश पाटील मात्र हताश झालाय की ज्या फलंदाजाने संपूर्ण मॅच फिरवली त्याला मात्र तुम्ही नॉन स्ट्राईकला ठेवलंय आणि तो नॉन स्ट्राईकलाच राहतोय. 2 चेंडू टाकून झालेत आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात त्या स्थिर धावा 41. फलंदाजी मार्क्सवर जातोय आकाश चौधरी. तेजस शेवटचे 4 चेंडू आणि 4ही षटकारांची गरज असेल. बॅट फुटली. आता मात्र खूप उशीर झालाय. कदाचित ही गोष्ट आधीच झाली असती तर कदाचित या मॅचला रंगत आली असती. शेवटचे 3 चेंडू. आता मात्र गोलंदाजाची चुकीमुळे हरू शकते एफडीसी कुडूस. 3 चेंडू आणि धावा पाहिजेत. 21. हा षटकार आलाय मित्रा, उशीर झालाय. वाईट वाटते आई गावदेवी पिंपळास की जी फलंदाजांनी चुकी केली या चुकीमुळे तुम्ही हरलेत, कारण खूप उशीर झालाय. कारण हा फलंदाज लगातार 3 षटकार सुद्धा मारू शकला असता. 22 धावा त्याच्यासाठी काहीही नव्हत्या, परंतु कदाचित त्याच्या वैयक्तिक 42 धावा झाल्यात. शेवटच्या अंतिम 2 चेंडू असतील. पुन्हा उडवलाय. आता मात्र झेल घेईल, चांगला झेल घे पकडलाय आणि यतीश पाटीलची इथे पारी समाप्त होते. वेल डन यतीश पाटील, चांगला खेळ केलास. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल, औपचारिकता बाकी असेल, पण खऱ्या अर्थाने आई गावदेवी पिंपळा संघाला ज्याने उच्च दर्जाचं नाव दिलं असेल तो यतीश पाटील मात्र इथे बाद होतोय. शेवटचा अंतिम चेंडू असेल. यानंतर मी पुकारा देतोय उमर 11 वडवली आणि इथे मात्र खेळ समाप्त होतोय. वेल डन कुडूस संघ, पिंपळा संघ, खूप छान खेळ केला. काही चुका झाल्या, परंतु या चुका टाळून तुम्हाला पुढे जायचं आहे. कदाचित